नमस्कार. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आपण उमरड तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथं आलेलो आहे. हे अमीर शेख साहेब आहेत आणि जमील शेख साहेब. हां, शेख साहेब. तर यांच्या शेतामध्ये आहे आपण आणि आपण गेले 3 महिने यांनी ह्या आंब्याला काय दुसरं वापरलेलं नाही, फक्त बाहेरीच्या अल्ट्राशीवर आंबा ठेवलेला आहे. तर त्यांना काय वाटतं हे जरा तुम्ही तुमच्या भाषेत सांगा. हो, आपण सुरुवातीला आता ह्या आपल्या बागेला 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण सुरुवातीचे 3 वर्ष आपण रासायनिक खतं वापरत होतो, पण गेले 3 महिने घाडगे साहेब सरांचं मार्गदर्शन लाभल्यापासून आपण बायोरिच आणि अल्ट्रासी आणि बायोकल्चरचा आपण वापर करतो आहे. मला आंब्यात असा फरक जाणवला की सुरुवातीला मला दर 15 दिवसाला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत होती, पण मी अल्टर सी आणि बायोरिच वापरल्यापासून मला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करण्याची आवश्यकताच पडली नाही. एकदाही केलेलं नाही. परत या 3 महिन्यात कुठलीही फवारणी केलेली नाही आपण. बरं, त्यामुळे झाडात काय काय फरक वाटले? साहेब, ह्याचे फुटव्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्याचे जे मुळीचं प्रमाण, पांढरी मुळी चालण्यासाठी जे आहे का, आपण जे ड्रीप मधून देतो का, जे पांढरी मुळी चालते का, ते एक व्यवस्थित आपल्याला त्याचा एक रिझल्ट चांगला मिळाला. आणि त्याचा परिणाम काय झाला, झाडाचे जे नवीन पान आहेत का ते लवकर परिपक्व होत आहेत. नवीन पालवी आली की ते लवकर परिपक्व होते. त्याच्यावर कीड येते? नाही, कीड नाही बिलकुल. पूर्वी तुम्हाला पानं नवीन आली तर काय होतं, किडीनं खाऊन टाकायची. हो, लाल पानं आली, नवीन पानं आली की ते मग किडीचा प्रादुर्भाव त्याच्यावर जाणवत होता आपल्याला. आणि किडीचा प्रादुर्भाव जाणवला की ते जर इमिजिएट फवारणी केली तर ठीक आहे, नाही तर मग त्याचे साईड इफेक्ट दिसत होते आपल्याला. आता दुसरी गोष्ट बरं का साहेब, आता तुम्ही आलाय मुंबईवरून, तर आता हे बघा, ही जी झाडं आहेत, पूर्वी तुम्ही आला होता त्यावेळी ह्या झाडाच्या क्वालिटीमध्ये काय फरक वाटत होता? कसा वाटतो म्हणजे पूर्वी आणि आता काय वाटतो फरक? आता फरक असा जाणवतोय, पानं चमकदार आहेत, फळ चमकदार आहेत आणि जमीन भुसभुशीत आहे पूर्ण. हा, आता इथं आपण बघितलं, बरं जरा दाखवा बरं जमीन भुसभुशीत किती झाली. बघा, सहजासहजी खाली खोदलं जाते. आता ह्याच्यामध्ये एक दुसरा फायदा काय होतोय साहेब, लवकर इव्हॅपोरेशन होत नाही, वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढते जमिनीची. आता हे जे आहे ना, हे मातीवर भुसभुशीत राहिली की माती इव्हॅपोरेशन कमी होतं आणि इव्हॅपोरेशन कमी झाल्यामुळं पाणी कमी लागतं. हां, आता हे जर तुम्ही कुठल्याही बागेत गेला आणि दुपारी जर ही झाडं बघितली तर एकदम सुकलेली दिसतील तुम्हाला, तर हे आता सुकलेली नाही आहेत, म्हणजे झाडामध्ये स्ट्रेंथ आली आहे. आणि आता ही स्ट्रेंथ पुढल्या वर्षासाठी आपल्याला चांगली उपयोगी पडणार आहे. दुसरं तुम्हाला काय फरक वाटला? मी तुम्हाला फळं दाखवली, फळाच्या वजन जास्त वाटतंय दरवर्षापेक्षा. हो. आता आपण ते ऍक्च्युली करून बघू तिथं, म्हणजे किती वजन येतं. अच्छा, एकंदरीत हे जर बघितलं तर आपल्याला खर्चाच्या बाबतीत काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही साहेब, खर्च तर जवळजवळ 60% खर्च कमी होतो. किती? 60% खर्च कमी होतो आपल्याला. जेवढं आपण दरवर्षी किंवा 60% तर कशाला येतो? नाही, 60% खर्च वाचतो आपला. 30 ते 40% आपला खर्च तर आपली बाग तयार होते, म्हणजे आपला 60% बचत होती आपली. 30 ते 40% आपला खर्च होतो, 60% बचत होते आपली. कारण की ह्याला कुठलंही केमिकल खत टाकावं लागत नाही, रासायनिक खत टाकावं लागत नाही, फवारणी टाळतोय आपण आणि अल्ट्राच बायोरिचमुळे ह्या सगळ्या गोष्टी कमी कराव्या काम करतात. हो, हे की नाही? बागेची मॅनेजमेंट तुम्ही बघता. हो, बघतो ना. तुम्हाला काय फरक वाटले हे आम्हाला शेतकरी म्हणून? बायोरिच आणि अल्ट्राशी वापरल्यामुळं फळाची जाडी वाढली, वजन वाढलं ह्याचं, अधिक पानाचं प्रमाण, उंची वाढून नवीन पाली फुटते त्यानं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावर काळोखी वगैरे भरपूर प्रमाणात येते. ही काळोखी, पानाची जाडी किती वाढली आहे? ही पालवी आणि ह्याच्यानंतर हे असे असं रुंद पान निघतंय ह्याच्यावरून. हे रुंद पान, ही जाडी वाढते ह्या पानाची. पानाची जाडी वाढली. जाडी वाढल्यावर काय जाडी वाढल्यावर फायदा काय? ही प्रकाश संश्लेषण करायला कारणीभूत धरते. कीड रोग कमी येते, कीड रोग कमी सेट होते ते. बरं, कुठं डिंक्या आहे का आता? डिंक्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. किती कमी झाले आहे का कुठं झाडावर? झाडावर आता तर नाही सध्या. तुमचं 1800 आणि बायोरिच वापरल्यापासून डिंक्या वगैरे किडीचं रोग प्रमाण कमी झालेलं आहे सगळं. सगळ्यात महत्वाचं वजन आणि फळाचं वजन बी वाढलेलं आहे थोडंसं.
बरोबर. रासायनिक पेक्षा वाढलेलं आहे. ठीक आहे. तर आपण शेतकरी बंधूंनो, आपण हम्म. इथंच थांबूया. नमस्कार. नमस्कार.